ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ठाणे येथील 900 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला आणि बालकल्याण आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचं कामकाज अत्यंत वेगानं आणि फास्ट ट्रॅक पद्धतीनं पूर्ण करण्यात यावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आत्तापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळेला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यावेळेला उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यातील कामांची गती वाढवत असतानाच प्रशासकीय पातळीवर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं त्यांनी यावेळेला संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी अभावी रुग्णालयाचं काम सुरू करता येत नसल्याचा मुद्दा यावेळेला चर्चेत आल्यानंतर रुग्णालयासारख्या आवश्यक सेवेसाठी आवश्यक असणारी वीज जोडणीची सर्व कामं विहित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. शिवाय रुग्णालयाच्या इमारतीची नियमित आणि उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयात लागणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तातडीनं खरेदी तसंच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली 1078 नवीन पदं वेळेत भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत.